आणखीन एक मोठी बातमी पाहूया। नाशिकच्या हॉटेलवरती निवडणूक आयोगाचा छापा पडलेला आहे आणि भरारी पथकाच्या या छाप्यामध्ये 5 कोटींहून अधिकची रक्कम जप्त करण्यात आलेली आहे। प्रचाराच्या शेवटच्या दिवशी निवडणूक आयोगाची ही एक मोठी कारवाई पाहायला मिळते। नाशिक पोलिसांनी रकमेसह इथे गाडीही ताब्यात घेतली असं कळतंय। प्रचाराच्या अगदी ऐन शेवटच्या दिवशी इथे 5 करोडांच्या आसपासची रक्कम रोकड ताब्यात घेण्यात आलेली आहे आणि एक महत्त्वाची कारवाई केलेली आहे निवडणूक आयोगाने। निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने नक्की काय कारवाई केली आपण जाणून घेऊया। आपल्या सोबत आहेत आपले प्रतिनिधी शुभम बोडके। शुभम, नक्की काय कारवाई करण्यात आलेली आहे, किती रक्कम आहे? पूर्वी खरं तर निवडणूक आयोगाच्या पथकानं हा छापा टाकला आहे आणि नाशिकचं जे नामांकित हॉटेल आहे या हॉटेलमध्ये ही संपूर्ण रक्कम जी आहे ती सापडल्याचं पाहायला मिळतंय। निवडणूक आयोगाच्या भरारी पथकानं ही संपूर्ण कारवाई केली आहे। आता सध्या 5 कोटीहून अधिकची रक्कम असल्याची माहिती मिळते आणि सध्या सत्ताधारी पक्षाची ही रक्कम असल्याचं देखील या ठिकाणी बोललं जात आहे। मात्र राजकीय पक्षांच्या नेत्यांचं आणि एक वाहन देखील जे आहे ते आता नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतलंय। मात्र अधिकृत जी माहिती आहे ती पोलिसांकडनं मिळत नाहीये। सध्या भरारी पथक, निवडणूक आयोगाचं पथक आणि नाशिक शहर पोलीस या ठिकाणी आता जो आहे तो अधिकचा तपास करत आहे। पूर्वी धन्यवाद शुभम, आपण दिलेल्या माहितीबद्दल। नाशिकच्या हॉटेलवरती निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाचा छापा पडलेला आहे आणि तिथे 5 करोडहून अधिक किमतीची रक्कम जप्त करण्यात आलेली आहे आणि आमच्या प्रतिनिधींच्या सांगण्यानुसार सत्ताधारी पक्षाचाच कदाचित ही रोकड आहे अशा पद्धतीचे संकेतही मिळालेले आहेत, परंतु अधिकृतरित्या पोलिसांनी अजूनही काही सांगितलेलं नाहीये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।